पंजाब सुपर किंग्सच्या संघानं मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसं काढली। तो सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज ठरला। टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीसाठी शनिवारचा दिवस अत्यंतिक निराशेचा होता। पंजाबच्या फलंदाजाने शमीच्या 4 षटकांमध्ये तब्बल 75 धावा चुकवून काढल्या। हैदराबादच्या घरच्या मैदानामध्ये अभिषेक शर्माने आयपीएल मधली पहिली सेंचुरी झळकावलेली आहे। पंजाब विरुद्धच्या सामन्याच्या 4थ्या षटकामध्येच तो बाद झालेला होता। मात्र यश ठाकूरचा तो चेंडू नो बॉल ठरला आणि त्यामुळे त्याला जीवनदान मिळालं। त्याला मिळालेल्या फ्री हिटवर षटकार मारत त्यानं पहिलं शतक साजरं केलंय। ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये खेळणाऱ्या कराची किंग्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं पाकिस्तानी पत्रकाराला सडेतोड उत्तर दिलंय। आयपीएलमध्ये संधी न मिळाल्यामुळे पीसीएलमध्ये खेळत असल्यासंदर्भात त्यानं प्रश्न विचारला होता। न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ग्लेन फिलिप्सनं गुजरात टायटन्स संघामधून माघार घेतली आहे। तो संघ सोडून मायदेशी परतलेला आहे। अचानकच त्याने हा निर्णय घेतल्यामुळे गुजरातला मोठा धक्का मानला जातोय। तर काही दिवसांपूर्वीच एका सामन्याच्या वेळी झालेल्या दुखापतीमुळे त्याने हा निर्णय घेतला असं सांगितलं जात आहे। पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरनं पाकिस्तानी लीग सोडून आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे। एका पॉडकास्टमध्ये त्याला पीएसएल आणि आयपीएल दोनही एकाच वेळी होत असतील तर तुम्हाला कशात खेळायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्यावर आमिरनं संधी मिळाली तर नक्कीच आयपीएलमध्ये खेळेल अशी उघडपणे कबुली दिली आहे। पाकिस्तान सुपर लीग 2025च्या पहिल्या सामन्यापूर्वीच अग्नितांडव झाल्याची घटना समोर आली आहे। इस्लामाबादची टीम थांबल्या असलेल्या हॉटेलमध्ये आग लागली आणि आगीमुळे कोणत्याही खेळाडूला दुखापत झालेली नाही।